माननीय जिल्हाधिकारी यांना सुरूर ते महाड या निकृष्ट दर्जाचे रोडचे काँक्रिटीकरण कामाबाबत माननीय जिल्हाधिकारी यांना राष्ट्रवादी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व आमचे नेते शशिकांतजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज आम्ही निवेदन सादर करीत आहोत। मूळ उद्देश की आज सन 2024 ते आज 2026 गेले 1.5 ते पावणे 2 वर्ष या सुरूर ते पोलादपूर रोडचे काम चालू झालेले आहे, परंतु कामाची पाहणी बघता जो रोड आज पावणे 2 वर्षात 5 किलोमीटर पर्यंत पूर्वत्व झालेला आहे। ज्या रोडची एकूण किलोमीटर जर पाहिलं तर 85 किलोमीटर आहे। सुरूर ते वाई 12 किलोमीटर, वाई ते पाचगणी 15 किलोमीटर, पाचगणी ते महाबळेश्वर 18 किलोमीटर आणि महाबळेश्वर ते पोलादपूर हे 40 किलोमीटर अंतर मोजता एकूण 85 किलोमीटरचे अंतर आज जर पावणे 2 वर्ष 5 किलोमीटर रोड होण्यासाठी जर लागत असतील तर आमची पूर्ण तिन्ही तालुक्याची हयात जाईल हा रोड पूर्ण होण्यास, आणि तेही निकृष्ट दर्जाचं काम। आज जो 5 किलोमीटर रोड झालेला आहे तो रोड त्याला आत्ताच 50 फूट लांबीचे चिरा गेलेले आहे। अधिक रोडचे काम चालू झाले तेव्हापासून ते आजपर्यंत सर्वसामान्य माझा शेतकरी बांधव असेल, टपरी धारक असेल, माझा खोकीधारक बांधव असेल, माझा पथकारी जो रोडवर बसून व्यवसाय करतोय तो असेल, माझा स्ट्रॉबेरी शेतकरी व्यावसायिक असेल, टॅक्सी धारक असेल आज आणि हॉटेल व्यावसायिक यांचे पूर्वत्व धंदे पूर्ण आजच्या तारखेला बंद झालेले आहेत। आणि ज्या आजच्या सरकारनं माझ्या लाडक्या बहिणी यांना 1500 रुपये देऊन जे बहिणींचे मतदान घेतलं त्या बहिणींचे संसार पूर्वत्व आजचे हे सरकार उद्ध्वस्त करण्याच्या पाठीमागे लागलेले आहे। कारण की आज ज्या रोडला जेवढे खड्डे आहेत, हा रोड जेवढा निकृष्ट आणि खोदून ठेवलेला आहे, त्या रोडवर माझा सर्वसामान्य बांधव प्रवास करीत असताना पोटा पाण्याच्या व्यवसायानिमित्त जात असताना त्याचे अपघात होऊ लागलेले आहेत आणि त्या अपघात होऊन तो जायबंदी होऊन घरात बसलेला आहे। आणि सरकार फक्त म्हणतंय की मी माझ्या शेतकरी बांधवाला 2000 रुपये देतो, माझ्या लाडक्या बहिणीला 1500 रुपये देतो, पण त्या लाडक्या बहिणीला तिच्या कुंकवाला वाचवण्यासाठी आज लाखो रुपये हॉस्पिटलच्या माध्यमातून तिला खर्च करावे लागत आहे। आज ह्या सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही माननीय शशिकांतजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज हे माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देत आहोत। त्यांनी याच्यावर बारकाईने लक्ष घालून पूर्वत्व रस्ता आम्हाला वर्षभरात तरी पूर्ण चांगल्या प्रकारे करून द्यावा, कारण आमचा पूर्ण व्यवसाय हा पर्यटनावर अवलंबून आहे आणि आमच्याकडे येणारं पर्यटन या रोडच्या कामामुळे ठप्प झालेला आहे। आमचा संपूर्णत्व अवलंबून तालुका महाबळेश्वर तालुका, वाई तालुका हा पर्यटनावर अवलंबून आहे आणि ह्या पर्यटनाचा प्रामुख्याने सरकारने विचार करावा। आमच्या लाडक्या बहिणींचाही मातांचाही विचार करावा की त्यांचे संसार आज उद्ध्वस्त व्हायला लागलेले आहेत, व्यवसाय पूर्वत्व ठप्प व्हायला लागलेला आहे। आम्ही वाईकर, आम्ही पाचगणीकर, आम्ही महाबळेश्वरकर या नात्यातून आज सर्वजण एकत्रित आलेलो आहोत आणि या रोडच्या कामाचा पूर्वत्व आम्ही जेणेकरून चांगल्या दर्जाचं आणि उत्कृष्ट काम जर झालं नाही आणि होताना दिसलं नाही तर मात्र आम्ही हे चाललेलं काम पूर्वत्व बंद करू आणि त्याच्यासाठी जन आंदोलन मोठ्यात मोठं पुकारून आम्ही हे काम बंद पाडू असे आम्ही सरकारला आज धारेस धरतो आणि सरकारला एक इशाराही देतो की हे चालू असलेलं निकृष्ट दर्जाचं काम उत्कृष्ट पद्धतीने व्हावं आणि ते वेळेत व्हावं। आमच्या संसारावर कोणतीही गदा आणू नये, आमच्या व्यवसायावर कोणतीही गदा आणू नये आणि जर तसा आणण्याचा जर सरकार प्रयत्न जर करत असेल ठेकेदाराच्या माध्यमातून तर हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही। सरकारला त्या परीने आमच्या परीने आम्ही सरकारला तडीसतोड उत्तर देण्यास बांधील आहोत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सातारच्या
पर्यटन विकासावर हल्ला जो होतोय सुरूर पोलादपूर रस्त्याच्या निमित्ताने त्याची मांडणी आज झालेली आहे. त्याबद्दल मी प्रवासी व पर्यटक समितीच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि विशेष करून महाराष्ट्र शासनाचा निषेध यासाठी करतो की जागतिक परिस्थिती पाहता त्याचं अवलोकन 6 महिन्यापूर्वी व्हायला नको होतं का? युद्धाची परिस्थिती, एकूण सगळी परिस्थिती, पर्यटनाचा हंगाम, बाहेरचं जर पर्यटन कमी होणार असेल तर निश्चितच देशातलं सगळं पर्यटन जे आहे ते महाबळेश्वरकडे आकृष्ट होणार आहे. याचा विचार का केला नाही हा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांनी तो विचार करायला हवा होता. ते संपूर्ण पर्यटन जे आहे ते सातारा जिल्ह्यामध्ये केंद्रित झालं असतं. त्यामुळं रस्त्यामुळे सगळ्यांचं नुकसान आहे, पण पर्यटकांचं नुकसान झालेलं नाहीये का? पर्यटन व्यवसायाचं झालेलं नाही का? तर या नुकसानाचे सुद्धा मोजमाप जे आहे ते शेकडो कोटींमध्ये होणार आहे. त्यासाठी त्वरित समिती गठीत करून किती शेकडो कोटीचं नुकसान झालेलं आहे हे जाहीर करावं आणि ज्या पद्धतीनं नुकसान भरपाई तुम्ही देता, परवा दिवशी जी काही वाहनं अडकलेली होती त्या सर्व वाहनधारकांना तुम्ही नुकसान भरपाई दिली, त्याच पद्धतीचं नुकसान भरपाई जी आहे ती सर्व पर्यटकांना आणि पर्यटन समितीच्या वतीनं जिल्ह्याला देण्यात यावं अशी आम्ही प्रवासी पर्यटन समितीच्या वतीनं मागणी करतो आणि या संपूर्ण आंदोलनाला पाठिंबा देतो.